नमस्कार. भीमाशंकर टाइम्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आहोत घोडेगाव जवळ असणाऱ्या साल जवळ असणाऱ्या बाबुळवाडी या ठिकाणी. आणि बाबुळवाडी या ठिकाणी कालपासून मला या ठिकाणी फोन येतोय. बाळू गावाने म्हणून आहेत, तर बाळू उर्फ दशरथ गावाने आहेत. त्यांचा कालपासून फोन येत होता, परंतु आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांचं असं मत आहे की माझ्यावर या शेतामध्ये जरा थोडा अन्याय होतोय, त्यासाठी तुम्ही यावं म्हणून त्यांचं कालपासून चाललंय. परंतु बाळासाहेब नमस्कार. तुमचं नाव काय? दशरथ बाबन गावाने. काय काय तुमची काय अडचण काय आहे? अडचण माझी अशी आहे की सचिन शालिवान गावाने यांना जमीन विकली गेलेली आहे. म्हणजे त्या पिरियड मध्ये मी स्वतः हजर नव्हतो. माझी आई कोणी विकली विकली म्हणजे माझे चुलते होते, चुलत भाऊ होता, माझा एक बारका सक्का भाऊ होता आणि मावळणीचा मुलगा एक होता. व्यवहारामध्ये ते आम्हाला या गोष्टी काहीच कल्पना नाही. पूर्ण जमीन खरेदी झाल्यानंतर मला काही दिवसांनी कळालं का जमीन विकली गेलेली. वडिलांना प्यारले झाला होता, ते इथं सपरामध्ये झोपून होते. त्यांना उचलून गाडीत टाकून गेले. तिथून सगळ्या गोष्टी ते करून आले. तर ठीक आहे, मी म्हटलं आता झालेलं तर आहेच, हरकत नाही. मला जमीन होती 64 गुंठे. 64 मधून 40 गुंठे सचिन शालिवान गावाला विक्री झालेली. त्यानंतर खरेदी करायच्या टायमाला त्याला सगळं सांगितलेलं होतं का बाबा तुला रस्त्याचं पाहिजे नसेल. ज्यावेळेस मला समजलं, मी त्याला विचारायला गेलो, तर त्यांनी मला विचारलं आता झालंय, मला रस्ता कुठून देणार किंवा मला जमीन कोणती साईड देणार? कोणती जागा आहे ती विकत घेतली? कुठे ती? त्या डाव्या साईडला, त्या खांबापासून तिकडे झूम करा. हा तो आडवा बांध आहे ना, त्या बांधापासून पलीकडे. हा तो पण बांध इकडं अलीकडे घेतलाय. ऍक्च्युली तो असा क्रॉस गेलेला होता. आम्ही इथं गैरहजेर मध्ये त्यांनी ते जेसीपी वगैरे आणलं. वाद आता असा वाद आहे तेव्हा त्याला पलीकडे जायचे. तर मी काय बोललो, जुनी वैतुक जो रस्ता होता तो ह्या बांधाने होता असा, आणि ही त्याच्या चुलत्याची जमीन. ह्या ही जमीन त्याच्याकडं करायला होती. तर त्यांनी तो बांध करून हा रस्ता बंद केलेला आहे. मग त्यांनी हा मार्ग चालू केला माझ्या पाटातून इकडून. हा आमचा पूर्वीपासून उपळ्याचा पाट आहे. रस्ता हा जुना वहिवाट असा होता. तर याच्यातून पाटातून तो जायला लागला. पाटातून नंतर या पाटाच्या बांधावरून जायला लागला. हा पाट कोणाचा आहे नक्की? हा आमचाच आहे. तुमचा आहे का? हो. आणि मग या पाटातून हा रस्ता नाही ना? रस्ता नाही. हा उपळ्याचा, माझ्या वावरामध्ये उपळा येतो ना, त्यासाठी माझ्या वडिलांनी ना आम्ही हाताने तो चर काढलेला. कशामुळे उपळा झाला? वरचं पाणी येतं ना जिरून, त्यासाठी हा रस्ता नाही येतो. तरी पण ते इकडे पलीकडे जायच्या टायमाला या बांधाने जायचे. काही काळाने तो बांधही सोडला होता, त्या वावरातूनच जात होते. मग उन्हाळा आल्यानंतर त्याला ऊस बाहेर काढायचा होता. ऊस बाहेर काढायच्या टायमाला त्याचा मला फोन आला. या वावरामध्ये माझा चालू होता. तर म्हटलं, बाळू मला ऊस बाहेर काढायचा आहे बा, तुझी काही नुकसान असेल तर मी तुला देतो. ठीक आहे म्हटलं, तुझं मालाचं काम आहे, तू ट्रॅक्टर घेऊन जाऊ शकतो. मग त्यांनी इथं जेसीपी आणून इथं खाली ट्रॅक्टर उतरायला जागा केली, सपाट केलं. तुमचा जो पाट होता तो बुजावला आणि तिथून त्यांचं हो सगळ्या गोष्टी झाल्या. आता आगोटी जशी जवळ आली, त्याला काय म्हटलं, मला पाठ उकरून द्या. उपळाचं पाणी जर माझ्या वावरामध्ये आलं तर मला दणका बसतो वावराला. तर त्यांनी काय ते कानामागं टाकलं. त्याचे चुलते इथं आले होते. थोडंफार त्यांना जेवढं जमलं ते वयस्कर होते. मी म्हटलं ठीक आहे, त्यांना काही जमलेलं नाही, तू आपले 2 माणसं कामाला लाव आणि उकरून दे. तर हा बोलले, त्याची आई सुद्धा हा बोलली करते. त्यांना जागा किती विकली? त्यांना जागा 40 गुंठे विकली. 40 गुंठे. हा, आता मला राहिली 24 मधून. आता त्याचं म्हणणं असं आलं का मला 10 फूट जागा पण इकडून तुझ्याच याच्यातून पाहिजे. काय माहिती, तो म्हणतो माझ्याकडे लिहिलेलं आहे. मग लिहिलेलं आहे तर एवढं वर्ष का तू शांत बसला? लिहिलेलं आहे, मग तुम्हाला दाखवलं का लिहिलेलं आहे? मला नाही दाखवलं त्यांनी. आणि दुसरी गोष्ट, तो म्हणतो मावळणीला मी सेपरेट 10 फुटाचे पैसे दिलेत, तू मावळणीला घेऊन ये. आता त्यानंतर मी मावळणीला लगेच सगळ्या कॉन्टॅक्ट केलं. मग काय म्हणले मावळ? रुपयाला हात लावलेला नाही. जी जमीन विकली ती मावळणीच्या मुलाला पण विचारलं. तोही म्हटला वहिवाट जो आहे तो रस्ता घे. इतर तिकडे शेतीला जाणारे कोण लोक असेल ते जर अजून त्याला खाली जायला जागा देत असतील. तुम्ही बोलले नाही का बाबा 10 फूट लिहून दिलेली जागा तुम्ही दाखवा म्हणून? बोललो ना,
बोललोय मग हाय आमचे कागद आहे. मग? तो एक दिवस काहीतरी तो इंग्लिशच पेपर माझे ती मावळं नाही एक हा. ती अडाणी आहे. हा. तिने त्याला काही सही करता येत नाही किंवा काय हा. नाही. त्या मावळणीला तो कागद दाखवला त्यांनी, म्हटलं ही 10 फूट आहे. तर मावळणीचा नवरा पण होता, मी पण होतो. तर त्यावेळेस मावळणीचा नवरा काय म्हटला 5 फूट, म्हणजे तो वैयक्तिक बोलला 5 फूट तुमची अशी 10 फूट तुला जायला जागा करायची कर, पण 5 फूट पण मी कसं काय देऊ शकतो ना. तुम्हाला पाऊल वाटे वैतुके इथं पूर्वी त्याला सांगितलेलं आहे का तू इकडून त्यांचं काय मत आहे, ते सचिन गव्हाणे आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? त्याचं म्हणणं आता असं आहे का बाबा ती जमीन खरेदी केली आहे तर मला 10 फूट रस्ता पाहिजे जायला सेपरेट. सेपरेट हा का? काय माहिती रस्ता नाही का दुसरा? नाही. मग तुमचं काय म्हणणं आहे? पण मी कसं काय देणार ना 10 फूट जर माझी कुठं कागदपत्र सही नाहीये. माझ्या वडिलांना तर घेऊन गेले, वडिलांची सही आहे. हे तुमच्या वाट्याला आले क्षेत्र? याच्यामध्ये 3 मावळणी पण आहेत, अजून 2 चुलते पण आहे मला, म्हणजे ह्या 24 गुंठ्यामध्ये 24 गुंठ्यामध्ये, आणि त्याच्यातून 10 फूट मागते. मग त्या मावळणीच ते विकलंय का? ते विकले. हा. तर त्याच्यामध्ये तुम्ही नाही? त्याच्यामध्ये माझ्या वडिलांची सही घेतली, तुमच्या वडिलांची सही? वडिलांची घेतलेली, पण त्याच्यात माझी सही नाही किंवा माझ्या आईला पण मी विचारलेलं नाही त्या पिरियड मध्ये. तुमच्या सह्या नाही झाल्या? नाही. माझे वडील मोठे आणि मी घरामध्ये मोठा, आणि एवढा मोठा व्यवहार रस्ता लिहून दिलेला नाही? नाही, रस्ता लिहून दिलेला नाही. मग ते गव्हाणे काय म्हणतात, सचिन गव्हाणे काय म्हणतात? ते म्हणतात मावळणीला घेऊन ये. आता मी मावळणीला कॉन्टॅक्ट पण केलेले, माझ्याकडे रेकॉर्ड आहे. दाखवा रेकॉर्ड. इकडं वाजार त्यांना जाऊ दे. हा ते कुठे रे? काय ना? ऐक ना. हॅलो. हॅलो. अरे तुला ऐकायला येत नाही का? आवाज कमी जास्त येतो का? तू कोण बोलतोय रे? मी बाळू बोलतोय. हा काय बोल. अरे ऐक ना, ते संदीपने मला नंबर दिला होता. संदीपचा नंबर माझ्याकडे नाहीये. हा. आणि प्रॉब्लेम काय झालाय, ते आपलं वरचं वावर आहे का, काल मंगळाती आली होती. कोण? मंगळाती काल आली होती इथं. आता वरचं वावर आहे का, हा. तर सचिन म्हणतो 10 फूट जागा लिहून दिलेली आहे. हा. तर संदीप म्हणतो 10 फूट नाही दिली, आवडेला फोन केला नाही दिली. पण सचिनने काय उलट पालट केलं, म्हणतो 10 फूट जागा आता 20 गुंठ्यात आणून 10 फूट द्यायची, तर द्यायची कुठून? मग तेच ना, तुला दिलं होतं लिहून, तर त्यांना नाही बोलता येत आता. नाही पण ते 10 फूट दिलेलीच नाही ना. पावला 10 फूट नाही दिली, 5 फूट दिली. हा, मग 5 फूट आपलं 5 फूट त्यांचं नको का? हा. तो म्हणतो 10 फूट. असं म्हणला काय? हा 10 फूट म्हणतो. म्हटलं बापाची बेंड का गव्हर्नमेंट सुद्धा घेत ना असं. मंगल काय आलती का? ती आली होती नाही, बांगड्या भरल्या गेली निघून बघ. हा. आणि अजून दुसरं पण सचिन गव्हाणे काय म्हणले, त्यांच्याशी झाली का चर्चा फोनवर? त्यांच्याशी माझे बोलणं झाले. ते म्हटलं मावळणीला घेऊन ये. त्यानंतर मी मावळणीला यांना फोन केले. हा. मावळणीचं मला सांगा, पण माझा विषय झालेला आहे, त्याचंही रेकॉर्ड आहे. त्याचंही रेकॉर्ड तुम्ही ऐकू शकता. दाखवा बरं. मग आपण पाहिलं की हा काय रे बाळू? अरे तो सचिन म्हणतो 10 फूट रस्त्याला मी पैसे दिले त्या मावणीला यांना, असं तसं. तो आता मला फोन आला त्याचा. अरे 10 फुटाचे पैसे बाळा कसे देईन रे? काय पण बोलते यार, तुला मागाय मी म्हणलं पैसे देईन. त्याला फोन मारणार मग काय म्हणते भाऊ? हॅलो, मला एक मिनिट सांग, आपण काय असा विषय आपण क्लिअर करू. त्याचं म्हणणं काय नेमकं मला फक्त नीट सांग, सविस्तर विषय काय? मला इथून तिथून 10 फूट जागा पाहिजे रस्त्याचा, जायला यायला तर 10 फूट जागा असं कोणता देतो का? अरे 10 फूट जागा द्यायची काय विषय बाबा? जो काय वयवाटाप्रमाणे जशी लोक जातात त्याप्रमाणे तुला जायला, तुला सेपरेट रोड आमच्या जमिनीतून द्यायचा म्हणजे हे कुठली पद्धत? त्या जमिनीचे काय पैसे दिले का त्या 10 फूट रोडचे आम्हाला? तो म्हणतो मागणीला घेऊन इथं सगळ्या पैसे दिले तर म्हणतोय. अरे तो पैसे तुझे नाही दिले भाऊ, आमच्या आजच्या व्यवहारात ते पैसे आमच्या मामांनी आम्हाला दिले, तू आम्हाला डायरेक्ट पैसे नाही दिले. हॅलो, असा विषय. यांना जरी पैसे दिले तर बाळा, मामा तुम्ही आपल्या मामाने जो व्यवहार केला का नाही त्याच्या हिश्यातले पैसे दिले.
10 फुटाचे वेगळे पैसे तू द्यायला का? तू पागल आहे का? आम्ही येडे आहेत म्हणा. मला तू विषय मला काय म्हणतोय, मी तुम्हाला विषय समजून सांग. मी सचिनशी ते बोलतो म्हणा. तू पैसे कसे दिलेत बाबा? आणि माझ्या मामाने जरी जमीन घेतली, मामाने वावर विकले, तुला तुला काय रस्ता नाही विकला? बरोबर की नाही? ऐकून घे. आता मी तुला सविस्तर सांगतो. काय प्रॉब्लेम आहे तुझा? जमीन विकली बरोबर. मग त्याला काय म्हणलं, पावसाळ्याचं तुला पाऊल वाटे, उन्हाळ्याचं ट्रॅक्टर तू कुठून नेऊ शकतो. बरोबर. उन्हाळ्याचं कोणी कुठून जातं, पावसाळ्याचं पाऊल वाटच आहे. बरोबर, पाऊल वाटच आहे. तर त्याचं म्हणणं काय, मला पाऊल वाट नाही, 10 फूट जागा इथून तिथून मी लिहूनच घेतलेली आणि त्याचे पैसे तुझ्या मावळणीला दिले. अरे नाही बाळू, ते चुकीचं बोलते सचिन. आणि बघ, मला मावळणा फसवण्यामध्ये इंटरेस्ट नाही बाबा, असं काही नाही. हॅलो, तो मला डायरेक्ट बोलतो, त्याचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. आणि तो आता खाली घरी झालेला आहे, त्याला आज ऊस लावायचा आहे. तो मी काट्या टाकले तर तो ते काट्या काढणार आहे. काट्या काढायचा विषय नाही. तुला काय बाबा रस्ता काय, तुला जमीन विकली त्याच्यासाठी 10 फूट रस्ता द्यायला का? आम्ही काय येडे का? आणि 10 फूट रस्ता द्यायचा माहिती, फुकट तुला देणार का? आमच्या जमिनी पडीत पाडून हा कुठे यावर असतो का? 24 गुंठ्यामध्ये आता याला 10 फूट दिलं, आपलं काय घंटे राहणार आहे का म्हटलं? नाही नाही नाही, हे चुकीचं आहे त्याचं. मला त्याचा नंबर पाठव, मी काय विषय त्याचा मी बोलतो बाळा. मी बोलतो असं काय केलेलं नाही. पाहिलं आपण आता कशा पद्धतीने यांचा व्यवहार झालेला किंवा काय झालंय. पण यामध्ये हे यांचं शेत आहे 24 गुंठे, असं यांचं म्हणणं आहे. 24 गुंठे हे शेत आहे आणि त्याच्यामध्ये हा त्यांचा पाट आहे आणि या पाटामधून ते पाणी येते आणि पाण्याचा उपळा सगळा या शेतामध्ये जातोय, त्यामुळं पिकाचं नुकसान होतंय. आणि ते त्यांचे एक भावकीमधले आहेत, काय नाव, सचिन गव्हाणे आहेत. तर त्यांनी हा इथं रस्ता काढला होता, त्यांच्या पिकासाठी किंवा त्यांच्या शेती कामासाठी रस्ता काढला होता. यांनी त्यांना अडवलं नाही. आणि आता त्यांचं म्हणणं आहे का हे त्यांनी बुजवलं होतं बघा, खाली हा रस्ता बुजवला होता जेसीबी आणून. आणि जेसीबी आणून बुजवल्यानंतर यांचं म्हणणं आहे की बाबा तो परत मला काढून दे, की पाणी खाली सोडायला किंवा पाणी त्याचा तो उपळा राहणार नाही, पाणी थांबणार नाही तर, आणि पाणी खाली निघून जाईल आणि माझ्या शेतीचं नुकसान होणार नाही, असंच आहे ना म्हणणं तुमचं? तर या पद्धतीने असं हे आहे. आणि अजून काय म्हणणं आहे तुमचं? अजून काय त्याच्यामध्ये अजून हे झाले? त्याच्यामध्ये काय नाही, त्याला आपली जायला काय अडवणूक नाहीये. फक्त तो 10 फूट जे मागतो त्याला माझा विरोध आहे. तुम्हाला 10 फूट जागा त्यांना द्यायची नाहीच आहे. नाही ना, त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही म्हणताय का बाबा लिहून घेतलंय, असं ते बोलतात. तुम्ही त्यांच्याकडे मागितलं का बाबा लिहून घेतलेलं, आम्हाला कागद दाखवा काय? त्याने त्या जी अंगठा बहादूर मावळाने तिला ते इंग्लिश मध्ये लिहिलेला कागद दाखवला इंग्लिश हा. मध्ये? मग दिला. मग 10 वर्ष का शांत बसलाय? 17ला जर जमीन विकलेली आणि मावळीच्या मला सांगा, पण तो बोलला मी का आता काय रस्ता काढणार नाही. ते पण माझ्याकडे आहे रेकॉर्ड त्याचं, सकाळीच बोलणं झालेलं त्यांचं. पण तो माझ्या संग बोलताना असं बोलतो, त्याचं सुद्धा माझ्याकडे रेकॉर्ड आहे, ते तुम्हाला मी ऐकवतो. कोण? सचिन शारणगावने माझ्या संग कसा बोललेला आहे, तर त्याचं आपण रेकॉर्ड ऐकू शकतो तुम्हाला. त्यानंतर माझा चुलत भाऊ आहे, त्याचंही तुम्हाला रेकॉर्ड ऐकवतो. गव्हाणे सचिन. बघा, मी त्याला विरोधात काहीच बोललो नाही. हॅलो, भाऊ काय रे वाद घालतो रे तू सारखा सारखा? वाद तुम्ही घाली, मी नाही घाली बाबा. मग तू काठी काय टाकली? काठी यासाठी टाकली, खाली मी पाठ उन्हाळ्यापासून मी सांगतोय, तिथे ते उकारलं नाही. माझा प्रश्न एवढाच होता का फक्त पाठ मला उकरून द्या, माझं बाकी याच्यात नाही. मला काही तुला आम्याकडून जायचं, खाली पाठ उकरून द्यायचं तुला? मी जाण्याबद्दल तुला नाही बोलत नाही, पण मला पाठ उकरून द्या ना तिथून. पाठ उकरून द्या काय म्हणतो, आकाश उकरून द्या आम्हाला. आकाश सर म्हणजे? अरे जेवढा गाडला तेवढा उकरून दे. मग पाठच्या मागचं पाणी आलं बघ, काढलाय तू ते प्रत्यक्षात तू जागेवर जाऊन आला का? मी जागेवर जायला मला काही गरज नाही पडली. मला एवढंच सांग, सचिन मला म्हणला की तू तर गाडून द्यायला सांगितलंय, तो आपण उकरून द्यायला सांगितलंय. आका तर नाही, जेवढे आपले ट्रॅक्टर जातो तेवढंच मला, जिथं माती टाकली तेवढंच उकर. लोकांचं कोणाचं ऐकू नको.
तू प्रत्यक्ष ठिकाणी ये, मी तुला दाखवतो. किंवा मग तुझ्या आईचं काट्या काढ पहिले, मला ऊस लावायचा आहे. काय मला ऊस लावायचा, मला सकाळ सकाळी वाद नाही घालायचा कोणतीची. तुला ऊस लावायचं मी काय करू? फक्त काट्या टाकल्या तो रस्त्यामध्ये. काटे टाकलं तर मला ते उकरून दे ना. मी काल परवा परत आम्ही केली. कसं जायचं? कसं जायचं म्हणजे मग आता तुला जायला कळतंय, मग ते उकरून द्यायचं ना. माझी केली मी. तू प्रत्येक जागेवर ये, वाद घालून. तू त्या मावळा घेऊन ये वय. हा झाले सगळ्यांचं बोलणं झाले. तू घेऊन ये, घेऊन येऊ झाले नाही. तू दहा फुटाचा रस्ता आहे ना, वाद घालू नको. बोलणं आलंय, चुलत्याला पण काल भेटून आलोय. चुलत्याला पण काल भेटून आलोय. बोलला मावळणीला मावळा जागेवर घेऊन ये. इथून नको येऊ, त्या जागेवर घेऊन ये. हा येतो. काय म्हणतो? तू स्वतः वाद तयार करतोय. मी वाद तयार करीत नाही. तू दरवेळी आम्हाला काय केलं का, आम्हाला हे करा, आम्हाला ते करा, आम्हाला तेवढं धंदा आहे काय? पाक वावर मा उपल्या निघाले ते. आमची काय चुकी आहे? तू तुझा सर काढ ना तेव्हा. तुझ्या जागेत तुझा सर काढ तू. मी माझ्या जागेत, तुझी जागा नाहीये ती. कोणची? जायला 10 फूट रस्ता आहे, समजलं का? आपल्या बापाने काय का आपण ज्यांनी कागद केला ना त्यांना विचार. येणार आहे. मी माझ्या पत्रकाराबरोबर मी करतो. मी बघतो 10 फूट रस्ता. हा पत्रकाराला घेऊन ये, कोणाला पण घेऊन ये. हा हा तुझ्या मावळीला विचार 10 फूट रस्ता आहे का नाही ते. मी विचारलेलं आहे. घेऊन ये, तू मावळीला तिथे घेऊन ये. हा घेऊन येतो. हा घेऊन ये. हा तो आला ते येत नाही तोपर्यंत काय करायचं नाही तू. आणि पैशासाठी आम्ही आमची वावर ठेवायची काय? हा मग तुमच्यासाठी आम्ही काही 7-12 विकून जायचं काय? इकलं पण आम्ही इकलं काय? अरे ऐक, फोन बोलू नको तू. पैसे कोणी घेतलं आमच्याकडून? वाद करू नको. शुल्लक गोष्ट आहे. शुल्लक गोष्टी म्हणजे तुला संबंधपणा करता अर्थ घे. तुला लोकांनी काट्याला टाकायचा. मला एवढं मला तू काट्याला लागलं तिथं. आता काय दिसलं का? आता काय दिसलं का तुला? ए आवाज कमी करून बोल. तू पण आवाज कमी कर. तू पण आवाज कमी कर. वाकडीत नको बसू. तू आवाज करू नको नाही बोलू. आवाज तू करतोय. धमकी तू देतोय. कोण धमकी देतोय तुला? कमी धमकी दिली काय? फिरून द्यायचं ना वावर मग. आम्ही कशाला फिरून देऊ? आम्ही तुमचा वावर कशाला फिरून देऊ? त्याला अजूनही सांगतो प्रत्येक तिथं ये. विषय शुल्लक तुझा रस्ता अडवलेला नाही. तुझ्या आई संग पण माझं बोलणं होतं. तुझ्या आई करून ऐकून घे. तू काट्या का टाकल्या तिथं? काट्या टाकलं यासाठी का तिथून कोणी जावं नाही. माझ्या वावरून खाली जातात. ती फक्त रस्ता करून टाकला. लोक माझ्या वावरून खाली जातात सगळं. म्हणून मी त्या काट्या टाकलेल्या. लोकांना काय आलं? इथून खाली नवीन रस्ता पाडला वावरात, म्हणून मी त्या काट्या टाकलेल्या. हा कुठे टाकले होते? इथे टाकले होते. कुठं? इथे लोकांनी इकडून बाहेरून जाण्यासाठी. बाहेरून जाण्यासाठी. हा मी माझ्या जागेत टाकलं तिकडे. आता खालच्या शेतकऱ्यांना कसं आहे, कुठून आहे रस्ता? तो पहिला पुरी रस्ता होता, तो बंद केला. आणि हा जुना रस्ता होता सचिननी, तो तिथं बंद केला होता. ऊस लावला का तिकडं बांधाचा काय विषय म्हणले? बांध इकडे घेतलाय त्यांनी सारून. कोणता? हा बांध आडवा येतो. इथं आम्ही कोणीच नव्हतो त्या पिरियड मध्ये. मी मामाच्याकडे शेती करायला गेलो होतो, त्यांनी ते ओढून घेतलेले. मोजणी झाली होती का? मोजणी झाली होती. मोजणी अशी तिरकी गेली होती त्या खांबावरून अशी पलीकडे. काम कोणता? तो लाईटचा. तो लाईटचा काम. हा मग तिथून अशी गेली का? हा त्याच्या खालून हा शेवगा आहे ना, त्या शेवग्यापासून या खांबापासून अशी गेली होती. तर इकडे तो सरलेला आहे. हा त्यांनी सरळ करून घेतला बांध. तो कुठं? आता सरळ केला. हा जो आता आडवा बांध दिसतो बरं, कोणता बांध? माग आमच्या. आता हा याचा उपळा सगळा शेतात येतोय का? हो. ऐका कोण नाही बोलतय? सगळे मावळ मध्ये रेकॉर्ड आहे माझ्याकडे. तू त्या मावळीला माझ्या पुढे घेऊन ये. माझ्याकडे सगळ्या मावळीला माझ्या पुढे घेऊन ये. हा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. काल सगळ्यांना फोन फिरवलेत. तू त्या मावळीला मला सचिन इकडे का नाही सचिनला फोन केला? आता त्यालाही फोन केलेला आहे. आज सकाळचा फोन आहे मावळीच्या पोरांनी. एकाचा घ्यायचा, एकाचा उचलीत नव्हता. फक्त मला दमदाटी करते जास्त. कोण? सचिन गावाने. कधी गेली गमदम? सकाळी काय? कुठं? मावळणीला घेऊन मी घरीच होतो. घरी आला होता का?
नाही त्याने खालून फोन केला मला. त्याला मी म्हणलं तू वस्तुस्थिती जिथं आहे ना तिथं ये. हा. तो डायरेक्ट बोलतो मला काही गरज नाही तिथं यायची. का? काय माहिती त्याच्या कोणत्या कार्यकर्त्यांनी त्याला फोन केला होता. तो म्हणतो बाळू सगळा चर मागतो. मी चर त्याला बोललेलोच नाही. ते रेकॉर्ड मध्ये पण आहे. हा. फक्त ते जेवढे ट्रॅक्टरने काढले हा. तेवढंच मला उकरून दे, हा हा एवढाच विषय आहे. काट्या जरी त्या टाकल्यात, काट्या नवीन रस्ता पाडलाय माझ्या वावरातून तिथून, तर म्हणून मी त्या काट्या टाकल्यात. त्याला माझी कुठेही अडवणूक नाही. तू तिकडे जमीन घेतली, मला तर काम आहे, तू जाऊ शकतो, तुला हुंड्या आलेल्या आहे ऊसाच्या, तू लावू शकतो. मग त्याला एवढी मदत करून तो जर मला म्हणत असेल तुझा तू पाठ काढून घे, या काही गोष्टी आहे. हा पाठ केलाय कोणी मग? ते आपलं बुजावला कोणी होता? सचिन शालेगावनाचं ट्रॅक्टर इथून जायचं. म्हणून त्यांनी बुजावला. हो. आणि मग तुम्ही काय सांगितलं? तर पाठ काढून घे, उपळा येतोय. हा, मग काय म्हणले ते? काढतो बोलले. आणि त्याचा चुलता आला, त्यांनी थोडंफार उकारलं. हा. त्यांनी काय पाणी गेलं नाही. शेवटी माझं ते पहिलं पीक बाद झाले. मी परवाच पेरले, परवाच. हा म्हणून मी काय म्हटलं, आता परवा पेरले तर मला उकरून दे. त्यानंतर ते काटे जर तो म्हणतो ना माझा रस्ता बंद केला, ते चुकीचं आहे त्याचं. आणि हा बांध तुम्हाला दाखवतो. 24 गुंठे जागा आहे ही, कुठून कुठे? इथे त्या बांधापासून इकडे. इथं कुठं? त्या कोपऱ्यापासून? हा, तो कोणता बांध? हा बांध. हा. तर याच्यात 24 गुंठे जागा बसते का? नाही बसत. मग? नाही बसत. मग तेच तुम्हाला दाखवतो ना. पुढं हे बघा, तो बांध आहे ना. ते करा. त्याला जर मी बोलायला गेलो तर मला म्हणतो मोजणी आणून तू काढून घे, अशी भाषा आहे त्यांची. तुम्ही काय मोजणी आणून काढून घेत? सध्या आपलं माझी त्याची ऐपत पण नाही ना लगेच. तो पैशाच्या द्वारा सगळं दाबादाबी करतो तो. हे बघा, हा बांध आहे ना पूर्ण सरळ करून घेतलेला आहे. हा सरळ नव्हता. तो शेवगा आहे का, हा. त्या शेवगापासून या खांबावर गेला होता रोड, तर या टणटणीवर इथं आला होता तो शेवगा. मोजणी केली होती तेव्हा का? हा, असा आला. तर एवढी जागा इकडं त्यांनी सरळ करून घेतली. म्हणजे मोजणी कुठपर्यंत आली होती 24 गुंठ्याची तुमची? म्हणजे तुमची येतं. खालची जागा आहे हा, आणि तिथं 24 गुंठे जागा कुठं आली होती? 24 गुंठे शेवग्यापासून हा. इकडं. हा शेवगा. हा, दाखव रे शेवगा. इकडे दाखव. आता तिरक गेला होता. इकडे दाखव. काय झालं? तिरका गेला होता? हा, तिरका गेला होता. म्हणजे मोजणी तिरकी गेली होती का? हो. हा, मग एवढं त्यांनी इकडं सरळ करून घेतलं. म्हणजे एवढं हा, तुम्ही बघा ना ते 24 म्हणजे- गुंठ भरते का. अशी आहे काय मोजणी? हा, अशी तिरकी गेलेली. तुमच्या काही आहे नाही पुरावा वगैरे नाही? काही नकाशा वगैरे काय? नकाशा भेटू शकतो. कुठे आहे नकाशा? नकाशा तर काढायला लागेल मला. मी इथून इथं हा, तेवढं वाढवलं. कारण ते पैशाच्या जोरावर त्यांनी तिथे भरपूर काय केलं. ते काय रात्रीतून जे पाकून ते काही करू शकतो. हा का? हा. आता तुमचं काय म्हणणं काय तुमचं? तुम्हाला काय आवश्यक आहे? माझं तुमची मागणी काय आहे? माझी मागणी एवढीच आहे का तो 10 फूट जर रोड बोलते हा. त्याला मी वयवाटीप्रमाणे रस्त्याला त्याला मी कुठेही अडवलेलं नाहीये. ठीक आहे, पाठ माझा असं पडून राहणार आहे, तुझी इकडे काम चालू होतं, तू पाठातून येऊ शकतो, पण तू असा हक्क दाखवू नको, माझं एवढंच म्हणणे. ते तर म्हणतात 10 गुंठे 10 फुटाचा रस्ता घेतलाय. घेतलाय तर मग एवढं होतं का शांत बसलं? असं पण आहे ना. किती वर्ष झाले? हे 2017 मध्ये. आणि सकाळी पण चुलत भावाला मी फोन केला, त्याचे रेकॉर्ड तुम्हाला ऐकवतो मी. चुलत भाऊ कोण? सालामध्ये माझा चुलता आहे. तो असतो तिकडं सासरवाडीला, बीड का जालना कुठेतरी असतोय तो. तुमचे कागदपत्र कुठे आहे शेताची सगळी? त्यात ते विक्री झाल्यानंतर ते चुलत्याकडेच आहे सालमध्ये. हॅलो. हा, ऐक ना. हा, संदीपचं माझं बोलणं झालं, तिकडं विशालचं माझं पण बोलणं झालं. चुलत भाऊ. तो काय म्हणतो, कमी 10 फूट जागेचे एक्स्ट्रा पैसे दिले तुम्हाला मावळणीला, यांना घेऊन ये. आता हे सगळे नाहीच बोलतात. नाही दिलंच नाही. मी त्याला फोन लावला होता आताच लावला होता, पण ते दुसरंच काहीतरी सांगत आहे. त्याचा मला फोन येईल, मग मी त्याला सांगतो बरोबर. 10 फुटाचा काही रस्ता नाही, याची पाऊलवाट आहे तीच राहील. 10 फूट पीठ काही नाही. फक्त काही एक्स्ट्रा पैसे आम्हाला पागल समजतो म्हणून. हा, दाबी करतोय. मी करतो ना बरोबर. त्याचा फोन फक्त येऊ दे मला. संदीप पण बोलला, मी चढवते त्याच्यावर बरोबर. चालतंय. अजून एक आहे. त्याला फक्त फोन येऊ दे मला.
हा मी लावला होता 2 वेळा पण ते लाईन वरती फोन दुसरं नाही काहीतरी उचलत बोलत आहे तिकडून फोन येतो ना आता मावळणीचा किंवा यांचा फोन नाही उचलत फक्त माझ्यापाशी दादागिरी करतो आपण, त्यांना तुम्हाला सांगतोय की 10 फूट रस्ता दिलाय, मग हा. ते म्हणतात की नाही दिला. नाही नक्की दिला. काय हा मग खोटं बोलतोय का? खोटं बोलतो का खोटं का बोल? काय माहिती आता त्यांनी जर कागदपत्र काय नंतर काही दाबादाबी करून जर काही गोष्टी केल्या असेल त्यातलं काय आपल्याला काय जास्त अनुभव नाही दाबादाबी का करेल? काय मग आता रस्ता होता त्यावेळी मग आता हे जेवढे होते हे तर नाही म्हणतात काय कानपट आणतो म्हटलं मी त्याचं कोण? ठीक आहे ना मी तर बोलतो आता फोनची त्याचा मग मी सांगतो त्याला बघ हा मी पत्रकार बोलावलाय बरं का बाहेर देतोय मी ठीक आहे ना मी तर बोलतो आता फोनची त्याचा हा तुला काय म्हणे आम्ही सह्या केल्या आहे म्हणे हा पैसे घेतले हा मग कानपट आणतो ना परत हा हे बघ, तर पहा आता पहिला पण फोन केला होता हा बोल ना ऐक हा संदीपचा नंबर आहे का? संदीप बोराडे तो ते चुलत भाऊ नाही त्याचा नंबर ऐक ना ऐकलं ना मग. सचिनला काय 10 फूट जागा लिहून दिली काय? कायची वावरात जायला 10 फूट जागा लिहून दिलेली आहे कागदात. नाही नाही कोण म्हणलं तो म्हणतो कागदावर माझ्याकडे कागद आहे अविनाश पप्पीने यांनी सही केलेली आहे. नाही काय काही पागल आहे का म्हणून मग काय सांगू मी येणार सांगतोय पुढच्या महिन्यात मी येणारच आहे पुढच्या महिन्यात येणार आहे पण तो आता तिथे रस्ता करणार आहे मी त्याला अडवू जातोय. त्याला एक काम करतो त्याचा नंबर आहे तुझ्या का माझा नंबर आहे पण तू बोल ना. हा मग नंबर दे ना मला मी बोलतो ना त्याला बरं बरं नंबर दिल्यानंतर फोन उचलत नाही मग बघा आता काय करायचं या भागा बाबुळवाडी या ठिकाणी बाळू उर्फ दशरथ गव्हाणे यांच्या जागेतून 10 फूट सचिन शालिवान गव्हाणे हे 10 फूट रस्ता काढून काढत आहे असं यांचं मत आहे. तो कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने लिहून दिलेला नाही असं यांचं म्हणणं आहे. त्यांच्या नातेवाईकांनाही त्यांनी फोन केला, आपण आता ऐकलं. त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की असं कुठलाही व्यवहार झाला नाही किंवा 10 फूट रस्ता शालिवान गव्हाणे यांना लिहून दिलेला नाही असं यांचंही मत आहे, यांच्या नातेवाईकांचं मत आहे. खरंय ना? खरंय. तर आपण आता पाहिलं कशा पद्धतीने आपण आता याच्यावर अजूनही सचिन गव्हाणे आहेत त्यांच्याशी संपर्क करणार आहोत याबाबत की बाबा तुम्ही त्यांची कागदपत्र पाहणार आहोत, सगळं पाहणार आहोत. म्हणजे पण त्यांचीही माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत. भीमाशंकर टाइम्स साठी किशोर वाघमारे, घोडेगाव.